Comparisons. Fast as a spaceship, slow as a snail, big as a dinosaur, small as a nail. एखाद्या अवकाशयाना इतकं वेगवान की एखाद्या गोगलगाई इतकं मंद चालीचं, एखाद्या डायनोसॉर इतका मोठा किंवा एखाद्या टाचणी इतका छोटा. Fierce as a tiger, gentle as a lamb, sour as a lemon, sweet as a jam. एखाद्या वाघासारखा अक्राळ विक्राळ का एखाद्या मेंढीसारखा शांत, लिंबासारखा आंबट का जॅमसारखं गोड मिट्ट. Dry as the desert, wet as the sea, square as a house, round as a pea. एखाद्या वाळवंटाचा अथांग कोरडेपणा का एखाद्या समुद्राचा सर्वव्यापी ओलेपणा. घरासारखं चौकोनी का एखाद्या बी सारखं गोल गोल. Cool as a cave, warm as a toast, noisy as a road drill, quiet as a ghost. एखाद्या गुहेमध्ये अनुभवात येणारा थंडगार शहारा का टोस्टरमधनं नुकताच बाहेर काढलेल्या टोस्टचा गरमपणा. रस्त्यावरनं चालणाऱ्या एखाद्या ड्रिल मधून येणारे आवाज का एखाद्या ठिकाणची भयाण शांतता, जणू की तिथे भूत राहत आहेत. Strong as an ox, weak as kitten, hard as a rock, soft as a mitten. एखाद्या बैलाप्रमाणे धष्टपुष्ट शक्तिवान का एखाद्या मांजरीच्या छोट्याशा पिल्लाप्रमाणे अशक्त कमजोर. एखाद्या खडकाप्रमाणे कठीण का लोकरीच्या हातमोज्यासारखं मऊ मऊ. Dark as a tunnel, light as the moon, night time midnight, daytime noon. एखाद्या बोगद्यातली अंधारी का एखाद्या चंद्रप्रकाशाने न्हावून निघालेला प्रदेश. रात्रीमधली मध्यरात्र का दिवसामधला सूर्य डोक्यावर आलेली मध्यान्ह. Tall as a giant, short as an elf, crooked as a mountain path, straight as a shelf. एखाद्या राक्षसासारखा उंचच उंच का छोट्याशा परीसारखी अगदी छोटीशी. एखाद्या पर्वतावरच्या वेड्या वाकड्या चढ उताराच्या वाटा का एखाद्या शेल्फ प्रमाणे सरळसोट. The world is full of opposites, so think of some yourself. तर जग अशा अनेक प्रकारच्या विरुद्धार्थी गोष्टींनी बनलेलं आहे. तुम्ही देखील अशा काही गोष्टींची कल्पना करू शकता. यातनं कवीला काय सांगायचं आहे? यातनं कवीला असं सांगायचं आहे की एकाच प्रकारच्या गोष्टी जगात नसतात, तर अगदी परस्पर विरोधी वाटू शकतील अशा अनेक गोष्टी एकाच वेळी या जगामध्ये असतात. तर अशा प्रकारे जग या विविध विसंगतींनी, विविध विरुद्धार्थी गोष्टींनी बनलेलं आहे. तेव्हा जग समजून घेताना आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्या मनात ठेवल्या पाहिजे.